तर मंडळी, चमचमीत वांगा मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत। थंड करून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद टाकायचे। मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून हाताने मिक्स करून घ्यायचा मसाल्याला साईडला ठेवून इथे मी गावठी वांगी वापरलेले आहेत, लांबडी मधून चीर पाडून घेतलेले आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले। त्यानंतर मसाला सगळा भरून घेतलेला आहे। त्यामध्ये जसं भेंडीला भरतो तसं त्या पद्धतीने भरून घेतलेलं आहे आणि सगळी वांगी या पद्धतीने भरून घेतली। कढईमध्ये तेल टाकलेले आहे, 2 ते 3 चमचे राई टाकलेली आहे, जिरं टाकलेले आहे। वांगे चांगले एक एक करून तेलामध्ये सोडून घेतलेले। सगळी वांगे या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत। वांगे सोडून झाल्याच्या नंतर झाकण लावून एक वाफ काढून घ्यायचे। वाफ काढून झाल्याच्या नंतर राहिलेला मसाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि 2 मिनटं चांगली वांगी परतून घ्यायचे तेलामध्ये। वांगी परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं पुन्हा मंद आचेवर वांगे शिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता वांग्याला किती सुंदर कलर आलेला आहे। चमचमीत वांगं तयार आहे मंडळी, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा।